हॅलो फ्रेंड्स, सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर कसे आहात सगळे? मस्त मजेतच असतील. तर आम्ही निघालेलो आहे त्र्यंबकेश्वरला. तर तुम्ही इथे पाहू शकताय सकाळचे वाजलेले आहे 5:15. तर आमचं 10 मिनिटं घड्याळ पुढं आहे आणि आवरलं कधीच आवरलं होतं. तर त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे बस स्टॉपवर. तर झालं असं की बस स्टॉपवर येताच आम्हाला बस लागली त्र्यंबकेश्वर. तर तुम्ही इथे पाहू शकताय अंधारच आहे आणि आमच्या समोरच्या मावशी होत्या आम्हाला जोडीदार दोघी जणी. तर सीट वगैरे पण भेटलं आणि त्यानंतर मग आम्ही पोचलो त्र्यंबकेश्वरला. तर बस म्हणजे लालपरीनेच आलेलो होतो आम्ही. तर हे बघा इथे तुम्ही बस स्टँड पाहू शकताय. ह्या बाबा आया पा कशा पळताय. हे त्र्यंबकचं मंदिर, त्र्यंबक राजा. तर इथे आम्ही त्र्यंबक राजाचं बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर वैष्णवीने छान असं महादेवाचा छापा काढलेला आहे कपाळावर आणि हे मंदिरातलं लाईव्ह दर्शन आहे स्क्रीनवर. तर त्यानंतर आम्ही गेलेलो आहे कृष्णावर्ताकडे. तर इथे मस्त असं कुंड आहे पाण्याचं, जिथं गोदावरीचं उगम झालेलं आहे त्र्यंबकेश्वरमध्ये तिथे. तर हे बघा सकाळचं 6:30चं वातावरण आहे हे. आणि त्यानंतर यांच्या दोघींची वेगळीच गणगण होती. तर त्यांचं झाल्यानंतर मग मी गेले तर तोंड हातपाय वगैरे धुतले आणि हे द्रोणमध्ये जे दिवा लावलेला होता तो इकडे येत होता. मी ते पाण्याने पुढे सरकवलं आणि फुलं पण वाहून दिले आणि त्यानंतर मग कुंडाला फेरा मारला. तर इथे पुढे ह्या मावशीन त्यांनी कपाळावर छापा काढला. तर त्या मला बोलल्या की तू पण काढ. तर मी पण काढून घेतलेला आहे छाप. आता आम्ही चाललेलो आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराकडे. तर चला तुम्हाला पुढे दाखवते मी. म्हणला पेड्याचे इकडे गंगाद्वार आहे ना या साईडला आणि तिकडं ब्रह्मगिरी. मी इकडं नाही गेलेली, तिकडं गेलेली ब्रह्मगिरीला. हे राहिलं माझं बघायचं. लय लहान असताना गेलेलं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये. तर तुम्ही इथे पाहू शकताय लाईनच लाईन लागलेली होती आणि मस्त सूर्य पण उगवलेला होता. तर एका खिडकीतनं हे शूट केलेलं आहे आम्ही. तर गर्दी पण वाढायला लागलेली होती आणि हे निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे. तर इथं जिवंतपणे समाधी घेतलेली आहे. तर दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर निघालो. तर हे बघा हे एका साईडला ब्रह्मगिरी आहे आणि दुसऱ्या साईडला गंगाद्वार आहे. हे बघा आता आम्ही दर्शन करून निघालेलो आहे. पुढे दाखवते तुम्हाला. तर इथे पुढे आल्यानंतर आम्हाला भूक लागली. तर त्यानंतर आम्ही घेतला साबुदाणा वडा आणि वडापाव. तर तिथून नाश्ता करून निघालो आणि वापस मंदिराकडे आलो. तर इथे थोडेसे फोटो वगैरे काढले आणि मग निघालो. तर खूप गर्दीच होती. तर हे बघा आमचं दर्शन बाहेरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. तुम्हाला मी पुढे दाखवते. लालपरीने जाणार आहे. थांब मावशी थांब, आपण दुसरी बस आली तर जाऊ बाई. एवढ्या गर्दीतून एकदाच बसलो आम्ही बसमध्ये आणि बसमध्ये जागाच नव्हती, त्यामुळं उभं राहूनच आलो घरी. तर आत्ताच घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर वैष्णवीची खूप धावपळ झाली. शाळेत जायचं होतं तिला, त्यामुळे उशीर झाला. तर तिला व्हॅनमध्ये बसून आले आणि कपडे वगैरे चेंज केले. तर खूप छान असं दर्शन झालं. तर खूप दिवसापूर्वी मी गेलेली होती त्र्यंबकला. तर त्याच्यानंतर आत्ता गेली, वैष्णवीला बघायचं होतं त्यामुळे. तर झालं असं की त्र्यंबक राजाच्या इथे खूप गर्दी होती, त्यामुळे आम्हाला काही दर्शन घेता आलं नाही. आणि ज्या मावशींसोबत गेलो होतो त्या दर महिन्याला निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनाला जातात, त्यांच्यासोबत आम्ही गेलेलो होतो. तर
तर हे बघा खूप गाडीला गर्दी होती, तुम्ही बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर वैष्णवीने कमळ घेतलं होतं, तर ते त्याची हालत बघा कशी होऊन गेलेली आहे, कारण की खूप गर्दी होती बसमध्ये. तर उभं राहूनच आलो आम्ही आणि अंजीर आणले येताना तिकडनं आणि हा पेड्याचा प्रसाद घेऊन आलो. तर एक पेड्याचं बॉक्स वैष्णवी शाळेत घेऊन गेली आणि हा घरी आणलेला आहे एवढा प्रसाद. वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर आता इथेच व्हिडिओ एंड करते. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया.